मित्रांनो, आपण BA भाग 3चा अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण यावर्षी भारतीय अर्थव्यवस्था याचा अभ्यास करणार आहोत. ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशामध्ये ज्या आर्थिक घटना घडतात त्या आर्थिक घटनेशी संबंधित जी एक व्यवस्था तयार होते त्या व्यवस्थेला अर्थव्यवस्था म्हणतात, आर्थिक व्यवस्था म्हणतात किंवा इकॉनॉमी म्हणतात. मग या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही समस्या आहे त्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागते. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था आणि तिचं नियोजन हे जे पहिल्या युनिटमध्ये आपण जे अभ्यासणार आहोत त्या भारतीय अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्य आहे. आता भारतीय अर्थव्यवस्था अभ्यासत असताना आपला जो देश आहे हा मागासलेला आहे, अविकसित आहे, विकसनशील आहे. विकसनशील अवस्थेमध्ये आपण आहोत. तर जगामध्ये जेवढे काही देश आहेत त्या जगातील देशाची विभागणी 3 गटामध्ये केली जाते. एक अविकसित देश, एक विकसनशील देश आणि तिसरा आहे विकसित देश. भारत हा दुसऱ्या गटामध्ये मोडतो, विकसनशील देशाच्या गटामध्ये मोडतो. मग भारत हा विकसनशील देशाच्या गटामध्ये का मोडतो, त्याची काय वैशिष्ट्य आहे? म्हणजे एखाद्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना त्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी काही वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यावरून तो देश विकसित आहे की अविकसित आहे की विकसनशील आहे हे आपल्याला समजून येते. मग अनेक आपल्या देशाचा जर आपण कालखंडानुसार जर विचार केला तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा जो विकास आहे तो करण्याकरिता आपण नियोजनाचा आधार घेतला. म्हणजे भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर आपण 1951 पासून नियोजनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याचा आपण प्रयत्न करत आलेला आहोत. पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, तिसरी पंचवार्षिक योजना अशा प्रकारे आपण आतापर्यंत 12 पंचवार्षिक योजना राबविलेल्या आहे. त्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी काही समस्या आहे ती समस्या दूर करण्याकरिता नियोजनाचा आधार आपण घेतलेला आहे. मग आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची जी काही मूलभूत वैशिष्ट्य आहे ती मूलभूत वैशिष्ट्य ही 10 प्रकारची आहे. ठळक ही 10 वैशिष्ट्य आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. त्यातील ही जी पहिलं वैशिष्ट्य आहे दरडोई उत्पन्न कमी. मग दरडोई उत्पन्न म्हणजे काय? तर दरडोई उत्पन्न म्हणजे प्रति व्यक्ती उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न. आपल्या देशातील लोकांचं जे दरडोई उत्पन्न आहे ते कमी आहे. इतर देशाच्या तुलनेमध्ये आपल्या देशातील लोकांचं जे दरडोई उत्पन्न आहे ते दरडोई उत्पन्न कमी असलेलं आपल्याला दिसून येते. ते कमी असण्याचं कारण काय आहे? तर आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कमी आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे लोकांना रोजगार प्राप्त होत नाही. रोजगार प्राप्त न झाल्यामुळे लोकांना उत्पन्न प्राप्त होत नाही. उत्पन्न प्राप्त न झाल्यामुळे लोकांची क्रयशक्ती कमी असते. क्रयशक्ती कमी असल्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण होत नाही. आणि दुसरं दरडोई उत्पन्न कमी असण्याचं कारण म्हणजे आपल्या देशामध्ये भांडवलाची कमतरता असल्यामुळे नवीन उद्योग स्थापन होत नाही आणि नवीन उद्योग स्थापन होत नसल्यामुळे लोकांना रोजगार मिळत नाही. रोजगार मिळत नसल्यामुळे उत्पन्न मिळत नाही आणि उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्या व्यक्तीचं काय असते? दरडोई उत्पन्न कमी असते. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे प्राथमिक उत्पादनाचे प्राबल्य. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील 61% लोकसंख्या आजही कृषी क्षेत्रावर आपली उपजीविका चालवितात. आता मग प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. अर्थव्यवस्थेमध्ये 3 क्षेत्र असतात. एक प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टेरिटरी सेक्टर.
तर प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणते उद्योग मोडतात? तर प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी आणि मासेमारी, पशुपालन यासारखे जे उद्योग आहे, ते उद्योग प्राथमिक क्षेत्रामध्ये मोडतात. आणि मग या शेती क्षेत्रामधून उत्पादित होणारा जो काही शेतमाल आहे, हा शेतमाल कच्चा माल म्हणून उद्योगाला पुरविला जातो. आणि आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती कृषीप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळे त्या देशामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये ज्या वस्तूचं उत्पादन होते त्याचं प्राबल्य आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. मग हे प्राथमिक क्षेत्रातील जे उत्पादन आहे त्या कोणत्या वस्तू आहेत? तर अन्नधान्याच्या वस्तू आहे, भाजीपाला आहे. तर त्या प्राथमिक वस्तूचं जे काही मूल्य आहे, त्या वस्तूच्या जे काही किंमती आहेत त्या किंमती कमी असल्यामुळे देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते राष्ट्रीय उत्पन्न कमी राहते. आणि त्यामुळे आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती विकसनशील अवस्थेमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. तिसरं जे भारतीय अर्थव्यवस्थेचं तिसरं जे मूलभूत वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लोकसंख्या वाढीचा दबाव. आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य प्राप्त व्हायच्या आधी पासून जनगणना व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे इंग्रजाची राजवट आपल्या देशामध्ये असताना इंग्रजांनी या देशामधील लोकांच्या संख्येमध्ये जी काही वाढ होत आहे किंवा जो काही बदल होत आहे तो मापण्याकरिता दर 10 वर्षांनी जनगणना करायला त्यांनी सुरुवात केली. आता स्वातंत्र्याच्या पूर्वी म्हणजे 1931 ची जर आपण जनगणनेचे जर आकडे विचारात जर घेतले तर जनगणनेमध्ये किंवा लोकसंख्येमध्ये होणारी जी वाढ आहे ती वाढ आपल्याला 11% झालेली आपल्याला दिसून येते. 41 मध्ये ती 14.2% झालेली आहे, 51 मध्ये 13.3%. आणि अशा प्रकारे ती आपल्या देशामध्ये लोकसंख्या वाढीचा जो दर आहे हा दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या माध्यमातून आकडेवारीवरून आपल्याला दिसून येते. आणि लोकसंख्या मध्ये आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मग ही लोकसंख्येमध्ये जी वाढ आहे ती कशी होते? तर मृत्यूदरामध्ये घट आणि जन्मदरामध्ये वाढ. आता मृत्यूदरामध्ये का घट झालेली आहे? तर आधुनिक वैद्यकीय सोयी आणि सुविधा, लोकांचा जीवनमानाचा दर्जा उंचावलेला आहे, अन्नधान्याचा म्हणजे जो पुरवठा आहे तो योग्य प्रकारे होताना आपल्याला दिसून येतो. आजारपण जर झालं तर त्याच्याकरिता वैद्यकीय सोयी आपल्या देशामध्ये उपलब्ध झालेल्या आहे आणि त्यामुळे मृत्यूदरामध्ये घट आपल्याला झालेली दिसून येते. आणि जन्मदरामध्ये काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकसंख्या वाढीचा जो दबाव आहे तो अर्थव्यवस्थेवर पडताना आपल्याला दिसून येतो. हे एक ठळक वैशिष्ट्य आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आता लोकसंख्या ज्या देशामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढते तर काम करणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त असते. परंतु त्या काम करणाऱ्या लोकांना जर उद्योगामध्ये, शेती क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये जर रोजगार मिळाला नाही तर त्यांना मग बेकार व्हावं लागते. आपल्या देशामध्ये जी बेकारी आहे त्या बेकारीचं प्रमाण अत्यंत जास्त असलेलं आपल्याला दिसून येते. आणि मग ह्या बेकारीमुळे दारिद्र्य निर्माण होते. आणि दारिद्र्य जर आलं तर मग त्याच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा सुद्धा त्याच्या पूर्ण होताना आपल्याला दिसून येत नाही. पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भांडवलाची कमतरता. भारत हा विकसनशील देशाच्या गटामध्ये मोडणारा देश आहे. आणि मग विकसनशील देशामध्ये जर भारत जर मोडत असेल तर त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कमी. आता राष्ट्रीय उत्पन्न कमी का? तर मग प्राथमिक क्षेत्राचं प्राबल्य, दरडोई उत्पन्न कमी, लोकसंख्या वाढीचा दबाव जास्त, वाढती बेकारी, त्याच्यामुळे जी भांडवलाची जी निर्मिती आहे ती भांडवलाची निर्मिती उद्योगाच्या क्षेत्रामध्ये कमी होते, शेती क्षेत्रामध्ये कमी होते, सेवा क्षेत्रामध्ये कमी होते. आणि मग भांडवलाच्या कमतरतेमुळे आपल्याला इतर विकसित देशांवर अवलंबून राहावं लागते. म्हणजे विदेशातून आपल्याला भांडवलाची आयात करावी लागते आणि त्याची मग अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करावी लागते. आणि मग त्या भांडवलाच्या आधारावर नवीन उद्योग स्थापन करता येतात. आणि मग नवीन उद्योग जर स्थापन झाले तर जे बेकार लोक आहेत त्या बेकार लोकांना
त्या उद्योगामध्ये रोजगार प्राप्त होतो. परंतु मुळात काय आहे की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न कमी असल्यामुळे अ, लोकांचं दरडोई उत्पन्न कमी, त्याच्यामुळे त्यांच्या बचती कमी, तर त्या बचतीचं रूपांतर भांडवलामध्ये कमी, आणि मग ही जी भांडवलाची कमतरता आहे, त्या कमतरतेमुळे आपण नवीन उद्योगधंदे स्थापन करू शकत नाही. हे एक वैशिष्ट्य आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं आपल्याला दिसून येते. 6वं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शेतीवरील अवलंबित्व. आजही आपल्या देशामधील 61% लोक हे शेती क्षेत्राशी निगडित आहे. म्हणजे शेतीवरती ते आपली उपजीविका चालवितात. आता जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेती क्षेत्रावर अर्थव्यवस्थेचं जर अवलंबित्व जर असेल, तर निश्चितच तो देश हा विकसनशील देशाच्या गटामध्ये मोडताना आपल्याला दिसून येतो. जगामध्ये अनेक देश आहे. 194 देशाची जर आपण विभागणी केली, तर त्या विभागणीमध्ये विकसित जे देश आहे, इंग्लंड, अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स, हे विकसित देशामध्ये मोडतात. भारत हा विकसनशील देशामध्ये मोडतो. ब्राझील आहे, चीन आहे, भारत आहे, पाकिस्तान आहे, हे विकसनशील देशाच्या गटामध्ये मोडतात. म्हणजे विकासाच्या अवस्थेमध्ये ते मार्गक्रमण करताना आपल्याला दिसून येतात. याचं कारण म्हणजे शेतीवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. 7वं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लघु उद्योगाची जी भूमिका आहे, ती भूमिका जर आपण विचारात घेतली, तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे लघु उद्योग आहे, त्या लघु उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे जे लघु उद्योग आहे, या लघु उद्योगामध्ये लागणारं जे भांडवल आहे त्याचं प्रमाण कमी असते, त्यांचं स्वरूप छोटं असते, त्यांचा आकार छोटा असतो. त्या लघु उद्योगामध्ये उत्पादित होणाऱ्या ज्या काही वस्तू आहे, त्या वस्तू साधारण स्वरूपाच्या असतात. त्या लघु उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात नाही. त्यामुळे त्या लघु उद्योगाची अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून असणारी जी भूमिका आहे, ही जरी अत्यंत महत्त्वाची असली, तरी त्या लघु उद्योगामध्ये अनेक प्रकारच्या समस्या अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेल्या आहेत. त्या निर्माण होण्याचं कारण म्हणजे 1991 पासून आपण नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं, म्हणजे LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. म्हणजे जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण, या त्रिसूत्रीचा आपण अवलंब केल्यामुळे काय झालं की जे मोठमोठे उद्योग आहे, या मोठमोठ्या उद्योगाच्या स्पर्धेमध्ये हे लघु जे उद्योग आहे, हे लघु उद्योग टिकाव धरू शकले नाही, आणि ते लघु उद्योग बंद पडताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते. हे जे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य विचारात घेत असताना अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की मोठे उद्योग हे छोट्या उद्योगांना स्पर्धेतून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काय झालेलं आहे की उद्योगाचा आजारपण वाढलेला आहे. उद्योगाचा आजारपण म्हणजे त्या उद्योगामध्ये तयार झालेला जो माल आहे, या मालाला मागणी निर्माण होत नाही, आणि मग मागणी निर्माण न झाल्यामुळे ते उद्योग आजारी पडतात, आणि मग उद्योगाच्या आजारपणाचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न उद्भवतो, आणि ही एक जी समस्या आहे, ही समस्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. 9वं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मोठ्या औद्योगिक घराण्याची अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात मक्तेदारी वाढलेली आहे. मग हे बडे किंवा मोठे औद्योगिक घराणे कोण, तर टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, दालमिया यासारखे जे काही मोठे औद्योगिक घराणे आहेत, त्या मोठ्या औद्योगिक घराण्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वस्तूची निर्मिती होते, त्या उद्योगावर आपला कब्जा निर्माण केलेला आहे, मक्तेदारी निर्माण केलेली आहे. त्यामुळे देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे, त्या राष्ट्रीय उत्पन्नातील मोठा जो हिस्सा आहे, हा मोठा हिस्सा मुठभर श्रीमंतांना प्राप्त होतो, आणि त्याचा परिणाम देशामध्ये आर्थिक विषमतेमध्ये वाढ होते. श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात, गरीब हा अधिक गरीब होत जातो, आणि श्रीमंत आणि गरीब या दोन वर्गामध्ये असणारी जी आर्थिक विषमतेची जी दरी आहे, ती वाढताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून
हे भारतीय अर्थव्यवस्थेचं जे मूलभूत वैशिष्ट्य आहे त्यामध्ये बड्या औद्योगिक घराण्याची जी मक्तेदारी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत वैशिष्ट्याचं शेवटचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उत्पन्न वितरणातील विषमता. आता उत्पन्न वितरणातील विषमता म्हणजे देशाचं जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नाची मापणी आपण जीडीपीच्या माध्यमातून करतो. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, सकल देशी उत्पाद. या सकल देशी उत्पाद किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजेच जीडीपी याचा एक दर असतो, विकासाचा दर असतो. त्या विकासाच्या दरावरून आपल्याला त्या देशाचा आर्थिक विकास किती झालेला आहे हे आपल्याला माहीत होते. आणि मग देशाचं जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे या राष्ट्रीय उत्पन्नातील जर मोठा हिस्सा मुठभर लोकांना जर मोठ्या प्रमाणामध्ये जर मिळत असेल आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा छोटा हिस्सा हा असंख्य सामान्य वर्गांमध्ये जर वितरित होत असेल तर मग काय होईल, मुठभर लोक हे अधिक श्रीमंत होत जातील आणि असंख्य जे सामान्य वर्ग आहे म्हणजे शेतकरी आहे, शेतमजूर आहे, मध्यमवर्गीय आहे, कामगार आहे हे अधिक गरीब होत जातील. आणि याचा परिणाम असा होईल की आर्थिक विषमतेची जी दरी आहे ती दरी वाढत जाईल. म्हणजे उत्पन्न वितरणातील जी विषमता आहे ती उत्पन्न वितरणातील विषमता जर मोठी असेल तर त्या देशामध्ये काय होईल की मुठभर श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत जातील आणि असंख्य जो सामान्य वर्ग आहे तो सामान्य वर्ग मात्र हा अधिक गरीब होताना आपल्याला दिसून येईल. पण 1991 पासून जी नवीन आर्थिक धोरण जे अवलंबिलं त्या नवीन आर्थिक धोरणामुळे काय झालं की अर्थव्यवस्थेमध्ये मुठभर जे बडे औद्योगिक घराणे आहे त्या मोठ्या औद्योगिक घराण्यांना राष्ट्रीय उत्पन्नातील मोठा हिस्सा प्राप्त होतो आणि असंख्य जो सामान्य वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, कामगार आहे यांना मात्र राष्ट्रीय उत्पन्नातील जो हिस्सा आहे तो कमी प्रमाणामध्ये प्राप्त होतो आणि त्याचा परिणाम आर्थिक विषमतेमध्ये वाढ होते. आणि म्हणून उत्पन्न वितरणातील जी विषमता आहे ही उत्पन्न वितरणातील विषमता आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत वैशिष्ट्यामध्ये दिसून येते. ही जी काही 10 वैशिष्ट्य आपल्याला प्रामुख्याने जी दिसून आलेली आहे ही ही म्हणजे एक समस्या आहे. मग ही समस्या दूर जर आपल्याला करायची असेल तर त्याकरिता आपल्याला नियोजनाची गरज भासते. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाकरिता ज्या काही भिन्न भिन्न पद्धती आहेत त्या भिन्न भिन्न पद्धतीपैकी नियोजनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा विकास साधणे ही एक पद्धत आहे. काही देशामध्ये नियोजन केल्या जात नाही, काही देशामध्ये नियोजन केल्या जाते. परंतु भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याकरिता आपण नियोजनाचा आधार घेतला आणि त्याकरिता आपण नियोजन आयोगाची स्थापना केली, नियोजन मंडळाची स्थापना केली, त्यालाच प्लॅनिंग कमिशन म्हणतात. आणि मग या प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून आपण 1951 पासून सलग 12 पंचवार्षिक योजना राबविलेल्या आहे. पंचवार्षिक योजना राबविण्यामागचा हेतू हा आहे की अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत या समस्या दूर करण्याकरिता आपण कशाचा आधार घेत आहोत तर नियोजनाचा आधार घेत आहोत. पहिली जी पंचवार्षिक योजना आहे ती 1951 ते 56 या कालावधीमध्ये राबविण्यात आली. पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून तर आपण 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत या समस्या दूर करण्याचा आपण काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. परंतु 2014 ला नवीन सरकार जे आलं या नवीन सरकारने नियोजन आयोगाला समाप्त केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी नीती आयोगाची स्थापना केली.
म्हणजे 1951 पासून तर 2014 पर्यंत आपण अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहे त्या समस्या दूर करण्याकरिता नियोजनाचा आधार घेतला आणि नियोजन करण्याकरिता आपण पंचवार्षिक योजना राबविल्या. पंचवार्षिक योजना म्हणजे 5 वर्षाची योजना आणि या 5 वर्षाच्या योजनेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी अशा प्रकारे आपण 12 पंचवार्षिक योजना राबविलेल्या आहे. परंतु 2014 नंतर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहे त्या समस्या दूर करण्याकरिता आपण नीती आयोगाच्या माध्यमातून त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करताना आपण दिसतो. तर आज आपण या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था, त्या भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे त्या वैशिष्ट्यामध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहे त्या समस्या दूर करण्याकरिता नियोजन, आणि मग हे जे नियोजन आहे हे नियोजन कधीपासून सुरू झालं आणि कधीपर्यंत ते चाललं, आणि त्यानंतर 2014च्या नंतर देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास साधण्याकरिता कोणतं आयोग अस्तित्वात आलं तर ते नीती आयोग. अशा प्रकारे आज आपण भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन या संदर्भामध्ये आपण हे लेक्चर तुम्ही ऐकले.